तर शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपला नीरा फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आताच कोंबड्या सोडल्यात। ते पहा तिकडे आजीने ना तिकडे खायला टाकलं आहे। त्या साईड तिकडे आजी दरवेळेस त्यांना तिकडे खायला टाकते, तर त्यांना तिकडे खायला टाकलेलं आहे। आणि पाहू शकता आपण आपल्या ज्या पिल्लावाला कोंबड्या आहेत, ज्या म्हणजे मोठ्या कोंबड्या आहेत आपल्या, तर तिकडे पिल्लांना घेऊन खात आहेत। आणि मित्रांनो कसं माहिती आहे का, आता आपली बघा पिल्लं आता खूप मोठी झाली आहेत। आता मला असं वाटतं त्यांची आई आता त्यांना सोडून देईल आणि ती स्वतःचा सांभाळ करण्यायोग्य मोठी झालेली आहे। आणि हा मित्रांनो, हा आपला निजाम आपला असील कोंबडा विक्रीसाठी आहे। तर आपण हा विक्रीसाठी अवेलेबल ठेवलेला आहे। तर कोणाचा अजून रिस्पॉन्स आलेला नाही, तर एकदा परत सांगतो मित्रांनो, हा विक्रीसाठी आहे। आणि आपला नंबर मी स्क्रीनवरती टाकेन। तर हा ज्याला पाहिजे, ज्याला असील जातीमध्ये इंटरेस्ट आहे, तर 100% हा त्यासाठी उपलब्ध असणार। आणि या आपल्या तलंगा, नवीन तलंगा, तर काल ना मित्रांनो एक आपली तलंग आहे ना आजारी पडलेली आहे आणि ती तिकडे आतमध्ये आहे, अशा पिवळ्या रंगामध्येच आहे। ही नाही, दुसरी आहे। तर तिनं अंडी घातलेली आणि ती खूप कमजोर झालेली, त्यामुळे तिला अशक्तपणा आलेला। तर तिला आपण मल्टीविटॅमिन म्हणजे मल्टीस्टार पाजला आणि थोडासा अँटीबायोटिक पण पाजला, कारण की ती थोडी कमकुवत होती। तर मित्रांनो, जे कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांना सांगणे आहे की जर आपली कोंबडी अंड्यांवरती नुकतीच लेईंग करून बाहेर पडले, तर तिला कृपया करून कॅल्शियम नक्की पाजा, जेणेकरून तिचा नवीन शरीरास तिच्या भर होईल आणि ती चांगली फ्रेश होईल परत। आणि खास करून ज्या नवीन तलंगा असतात त्यांना खास करून पाजा, कारण की बघा हे मित्रांनो, आपली ही कोंबडी बघा खूप आजारी पडलेली काल, तर ठणठणीत आहे। आणि ज्या नवीन तलंगा आहेत त्यांना कृपया करून मल्टीविटॅमिन टायमाला देत जा, जेणेकरून त्या परत अंड्यांवर येतील, चांगली अंडी घालतील, चांगलं अंडी उत्पादन तुम्हाला देतील। तर हे पहा मित्रांनो, याला पारवा बोलतात, पारवा आपल्या मराठी भाषेमध्ये, आणि इंग्लिशमध्ये याला इंडियन डव बोलतात। काही लोकांचा गैरसमज असतो की हा कबूतर आहे, तर हा कबूतर नाही मित्रांनो, हा पारवा पक्षी, इंडियन डव। आपण जेव्हा आपल्या कोंबड्यांना खायला टाकतो ना, तेव्हा हे पक्षी खायला म्हणजे असे येतात। ते बघा, हे बघा, माझं झूमिंग कमी होते, हा बघा। तर आणि मित्रांनो, जेव्हा कोकणामध्ये पाऊस सुरू होतो ना, तेव्हा त्यासोबतच काही रानभाज्या आपल्याला दिसण्यात येतात। त्यापैकी एक मित्रांनो ही एक रानभाजी, तर हिला तेरी म्हणतात आपल्याकडे, तेरी। तर कसं आहे मित्रांनो, ही तेरी चुकीच्या ठिकाणी आहे, म्हणजे साप नाही, म्हणजे इकडे घाण आहे, तिकडे ही खाऊ शकत नाही। पण त्या तिकडे पुढे एक म्हणजे ठिकाणी, त्या तिकडे ना पूर्ण अशी तेरी झालेली आहे, ती खाण्यायोग्य आहे। तर कोकणातल्या पावसाळ्यातल्या येणाऱ्या रानभाज्यांपैकी मित्रांनो हा एक प्रकार आहे। आणि हा बघा, हा मित्रांनो सुरणाचा कांदा, सुरण म्हणजे माहिती असेल तुम्हाला, अगदी दगडासारखा दिसणारा एक फळ असतो आणि तो मूलव्याध ह्या आजारासाठी खूप चांगला असतो। तो त्याचं मित्रांनो हे झाडवरती आले आणि खाली सुरण आहे। तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला तलंग कशाला म्हणतात,
हे सांगणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनसमोर आपल्या कोंबड्या जरा लांब आलेल्या आहेत चरायला. तर त्यामध्ये ना ह्या 3 तलगी आहेत. तर तलंग कशाला म्हणतात, तर जी कोंबडी फ्रेश असते, जिने अजूनपर्यंत पिल्लं किंवा अंडी घातलीच नसतात किंवा पिल्लं काढलेली नसतात, तर तिला तलंग म्हणतात. म्हणजे वयात आलेली असते पण ती कधीच तिने पिल्लं काढली नसतात किंवा अंडी घातली नसतात, त्याला तलंग म्हणतात. आणि मित्रांनो, कोंबडी ज्या कोंबडीने पिल्लं काढली तिला आपण कोंबडी म्हणतो. आणि ज्या कोंबडीने पिल्लं नाही काढलीत अजूनपर्यंत, फ्रेश आहे अजून ती, तर तिला आपण तलंग म्हणतो. तर मित्रांनो, आणखीन एक आपल्या फार्ममध्ये नवीन पाहुणा आलेला आहे. हा बघा, उज्जी गावठी कोंबडा आपला, खाऱ्या तांबड्या रंगाचा. तर नवीन ब्रीडर म्हणून ह्याला पण आपण आणलेलं आहे मित्रांनो. तर सर्वांना एवढीच विचारणे आहे, दिसायला बघा किती सुंदर आहे, तर याचं काहीतरी चांगलं असं सुंदर नाव देखील सुचवा आणि आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, सुखी राहा. बाय बाय. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.